हॅलो स्टुडंट्स, बघा आज आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी म्हटला. बघा, प्रोडक्शन ऑफ बेवरेज जो आहे, पेय निर्मिती, प्रोडक्शन ऑफ बेवरेज म्हणजे ज्याला आपण पेय निर्मिती असं म्हणतो. ठीक आहे, हा भाग स्किप केलेला आहे, काढून टाकलेला आहे. आज आपण मायक्रोबियल एन्झाईम्स हा भाग बघणार आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा चॅप्टरमधला. बघा, नाव अ डेज इन्स्टेड ऑफ द केमिकल कॅटॅलिस्ट मायक्रोबियल एन्झाईम्स आर युज्ड इन द केमिकल इंडस्ट्री. आजकाल काय केलं जातं, केमिकल कॅटॅलिस्ट ऐवजी मायक्रोबियल एन्झाईम जे आहेत म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमपासून मिळणारे जे एन्झाईम असतात हे यूज केले जातात केमिकल इंडस्ट्रीमध्ये. धिस एन्झाईम आर ॲक्टिव्ह इन लो टेम्परेचर, pH अँड प्रेशर, ड्यू टू विच एनर्जी इज सेव्ड अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर ऑल्सो नॉट नेसेसरी. बघा, याचा फायदा काय आहे की मायक्रोबियल एन्झाईम वापरायचे, याचा फायदा काय आहे इंडस्ट्रीजला. तर हे जे एन्झाईम असतं हे ॲक्टिव्ह असतं लो टेम्परेचरला, लो pHला आणि लो प्रेशरला, आणि त्याचबरोबर इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स वापरायची इथे काहीही गरज नसते. एन्झाईम कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस. एन्झाईम जे हे आहेत हे कॅरी आउट करतात काही प्रोसेसेस. हेन्स अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म्ड ड्यू टू विच एक्सपेन्स ऑन प्युरिफिकेशन आर मिनिमाइज्ड. काय होतं, हे ज्या प्रोसेसेस हव्या आहेत तेवढ्याच प्रोसेस कॅरी आउट करतात, आणि ज्या बाकीच्या आहेत त्या ज्यांची गरज नाही आहे, ज्या प्रोसेसेस कॅरी आउट करायच्या ते अजिबात करत नाहीत. त्यामुळे होतं काय की जे नको असलेले बाय प्रोडक्ट जे असतात, मेन प्रोडक्ट एक असणार आहे त्याच्याबरोबर बाय प्रोडक्ट प्रोड्यूस होतात. इथे काय होणार आहे, इथे फक्त मेन प्रोडक्ट प्रोड्यूस होणार आहे, बाय प्रोडक्ट प्रोड्यूसच होणार नाही. त्याच्यामुळे तिथं प्युरिफिकेशन करण्याची गरजच भासणार नाही, आणि त्या प्युरिफिकेशनवरचा जो खर्च असणार आहे इंडस्ट्रीजचा तो कमी होणार आहे. म्हणून मायक्रोबियल एन्झाईम वापरणं हे इंडस्ट्रीजसाठी फायदेशीर आहे, प्रॉफिटेबल आहे. बघा, in case of the microbial enzymatic reaction, elimination and the decomposition of the waste material is avoided and enzyme can be reused. बघा, काय सांगितलेलं आहे की मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिॲक्शन ज्या काही असणार आहेत यांच्यामध्ये ज्यावेळेला इलिमिनेशन डिकम्पोजिशन होणार आहे वेस्ट मटेरियलचं, ते अवॉइड केलं जाणार आहेत, आणि एन्झाईम जे असणार आहेत ते पुन्हा रियूज केले जाणार आहेत, पुन्हा त्यांचा वापर होणार आहे. हेन्स सच एन्झाईम आर इको फ्रेंडली. म्हणून या एन्झाईमला आपण इको फ्रेंडली असं म्हणत आहोत. सम एक्झाम्पल ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स आर ऑक्सिडोरिडक्टेज, ट्रान्सफरेज, त्याचबरोबर हायड्रोलेज, लाएज, आयसोमरेज अँड लायगेज ॲटसेट्रा. आता मग मायक्रोबियल एन्झाईमची एक्झाम्पल काय असं विचारलं तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे, ऑक्सिडोरिडक्टेज आहे, ट्रान्सफरेज आहे, हायड्रोलेज आहे, लाएज आहे, आयसोमरेज, लायगेज. Process of dirt or muck removal occur at the low temperature due to mixing of enzyme with detergent. बघा, डर्ट मळ जो असतो कपड्यांवरील हा काढायचा असेल कमी टेम्परेचरला सुद्धा तो काढू शकतो, काय केल्यानं, हे एन्झाईम डिटर्जंटमध्ये ॲड केल्यानंतर. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम कॉर्नफ्लॉवर बाय ॲक्शन ऑफ द एन्झाईम ऑब्टेन्ड फ्रॉम बॅसिलाय अँड स्ट्रेप्टोकोकस. बॅसिलाय आणि स्ट्रेप्टोकोकसपासून जे एन्झाईम मिळतात त्यांची जी ॲक्शन असते त्याच्यापासून बघा काय होते, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप तयार केले जातात जे कॉर्नफ्लॉवरपासून मिळवले जातात. कॉर्नफ्लॉवरपासून मिळवले जातात, तिथे ॲक्शन होते त्या एन्झाईमची, जे एन्झाईम बॅसिलस आणि स्ट्रेप्टोमायसिसपासून मिळवले जातात. मायक्रोबियल एन्झाईम आर युज्ड इन द व्हॅरियस इंडस्ट्रीज लाईक चीज, प्लांट एक्स्ट्रॅक्ट, टेक्स्टाईल, लेदर, पेपर. बघा, काय सांगितलेलं आहे मग की हे जे मायक्रोबियल एन्झाईम असतात हे यूज होतात व्हॅरियस इंडस्ट्रीजमध्ये. चीज प्रोडक्शनसाठी, प्लांट एक्स्ट्रॅक्टसाठी, टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये, लेदर इंडस्ट्रीमध्ये, पेपर इंडस्ट्रीमध्ये हे यूज होतात. ठीक आहे, आता यूज युअर ब्रेन पॉवर आणि सर्च हा भाग काढून टाकलेला आहे. आता जो आहे ऑर्गॅनिक ॲसिड युज्ड इन द व्हॅरियस कमर्शियल प्रोडक्ट अँड मायक्रोब युजफुल फॉर द सेम. ऑर्गॅनिक ॲसिड जे यूज होतात व्हॅरियस कमर्शियल प्रोडक्ट आणि मायक्रोब्स युज्ड फॉर द सेम हे बघायचं आहे. सोर्स कोणता असणार आहे ते पाहणार, मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता, अमायनो ॲसिड कुठलं अमायनो ॲसिड कोणता असणार आहे आणि यूज कुठे होणार आहे. तर शुगर अँड बीट मोलॅसेस अमोनिया सॉल्ट हा सोर्स आहे. ठीक आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहे ब्रेव्ही बॅक्टेरियम और कॉरिनोबॅक्टेरियम. ठीक आहे, तिथे अमायनो ॲसिड असणार आहे यल ग्लुटामिक ॲसिड. याचा यूज होणार आहे प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट, म्हणजेच
अजिनोमोटो जो चायनीजमध्ये यूज होतं ते, शुगर, मोलॅसेस और सॉल्ट, मायक्रोब आहे ॲस्परजिलस नायगर, अमायनो ॲसिड आहे सायट्रिक ॲसिड, यूज आहे ड्रिंक, टॉफी, आता टॉफीज त्याचप्रमाणे चॉकलेट प्रोडक्शनसाठी, ग्लुकोज किंवा कॉन्स्टिप लिकर जे असणार आहे तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहे, ॲस्परजिलस नायगर, अमायनो ॲसिड असणार आहे, ग्लुकोनिक ॲसिड, त्याचा यूज असणार आहे प्रोडक्शन ऑफ द मिनरल युज्ड ॲज द सप्लिमेंट फॉर द कॅल्शियम अँड आयर्न. मोलॅसेस, कॉन्स्टिप लिकर, मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहे लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी, अमायनो ॲसिड असणार आहे लॅक्टिक ॲसिड, यूज असणार आहे सोर्स ऑफ नायट्रोजन प्रोडक्शन ऑफ द विटॅमिन. ठीक आहे. मोलॅसेस, कॉन्स्टिप लिकर, मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहे ॲस्परजिलस इटॅकोनियस, त्याचबरोबर अमायनो ॲसिड असणार आहे इटॅकोनिक ॲसिड, यूज असणार आहे पेपर, टेक्स्टाईल, प्लास्टिक इंडस्ट्री और गम प्रोडक्शन. ठीक आहे. बघा, व्हॉट इज द झॅन्थॅन गम दॅट इम्पार्ट थिकनेस टू युअर फेवरेट आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट, मिल्क शेक, चॉकलेट ड्रिंक, इन्स्टंट सूप. बघा, हे झॅन्थॅन गम जे असतं हे वापरलं जातं तुमचं आईस्क्रीम, पुडिंग जे असतं, चॉकलेट, मिल्कशेक, त्याचबरोबर चॉकलेट ड्रिंक हे तयार करण्यासाठी वापरलं जातं. त्या झॅन्थॅन गमचा काय नक्की उपयोग आहे? बघा, धिस गम इज ऑब्टेन्ड बाय द फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसेस विथ द हेल्प ऑफ द झॅन्थोमोनास स्पेसीस. हे जे झॅन्थॅन गम आहे हे तयार केलं जातं झॅन्थोमोनास स्पेसीस पासून. कसं? तर बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसेस. बघा, इट इज व्हॅरियसली युजफुल ड्यू टू द प्रॉपर्टी लाईक सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर, हाय डेन्सिटी. याची जी प्रॉपर्टी आहे की हे एकदम हॉट आणि कोल्ड वॉटरमध्ये सोल्युबल होतं, याची डेन्सिटी हाय असते. इट इज यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ द पिगमेंट, फर्टिलायझर, विडीसाईड, टेक्स्टाईल पिगमेंट, टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपर यांचं उत्पादन करण्यासाठी सुद्धा हे वापरलं जातं. आणि हे आईस्क्रीम, पुडिंग जे आपण वर म्हटलं याला थिकनेस देण्याचे हे काम करत असतं. बघा, सबस्टन्स ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स. आता सबस्टन्स जे मायक्रोबियल प्रोसेसिंग पासून मिळालेले आहेत आणि त्यांचे रोल काय हे आपल्याला बघायचे. सायट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ॲसिड यांचा रोल आहे टू इम्पार्ट ॲसिडिटी. ग्लुटामिक ॲसिड, लायसिन, ट्रिप्टोफॅन प्रोटीन बाइंडिंगचं हे काम करतं. नायसिन, नॅटामायसिन हे जे आहे मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर म्हणून काम करतं. ॲस्कॉर्बिक ॲसिड ज्याला जे विटॅमिन सी आपण म्हणतो किंवा B12 विटॅमिन आणि B2 विटॅमिन हे अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स म्हणून काम करतात. बीटा कॅरोटीन, लायकोपेन्स, त्याचबरोबर झॅन्थेन आणि ल्युटीन हे जे आहेत इडिबल कलर खाद्यपदार्थ आपण म्हणतो त्यासाठी. त्याचबरोबर पॉलिसॅकॅराइड आणि ग्लायकोलिपिड हे इमल्सिफायर म्हणून करतात. व्हॅनिलिन, इथिल ब्युटायरेट म्हणजेच फ्रूट फ्लेवर, त्याचबरोबर पेपरमिंट फ्लेवर, इसेन्स ऑफ व्हॅरियस फ्रूट अँड फ्लॉवर हे इसेन्स म्हणून काम करतात. आपण जे इसेन्स वापरतो ते. त्याचबरोबर झायलिटोल आणि त्याचबरोबर ॲस्पर्टेम हे आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून काम करत असतात. ठीक आहे. इथंपर्यंत आपण आजचा भाग बघितलेला आहे. एवढ्या भागात जर कोणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा. उद्याच्या भागात आपण अँटीबायोटिक्स हा भाग बघणार आहे. आजच्या भागात जर शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.